कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय बोलतेस तू प्रिया? कळतंय का तुला? उगाच थांबा, थांबवा आता तो विषय। देवी आई जो निर्णय घेतील तो मान्य आहे मला। मला नाही व्हायचं ब्रँड अँबॅसेडर। मी खुश आहे माझ्या स्वयंपाकघरात। मला तेच काम करायला आवडतं। फायनली वहिनीला माझी किंमत कळालेली दिसते। आता पारू ब्रँड अँबॅसेडर नसणार आहे, त्यामुळे आता पुढची ब्रँड अँबॅसेडर मीच, दामिनी देवी किर्लोस्कर। मी मोहन, प्रेस कॉन्फरन्स बोला। त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची नवी ब्रँड अँबॅसेडर जाहीर करेन। ठीक आहे वहिनी। वहिनी तुम्ही खूप चांगले आहात। म्हणजे तुमच्या इतकं चांगलं जगात कोणीच नाहीये। मी खरं सांगू का, हे तोंड काळ करायला लावलं तेव्हा मला वाईट वाटलं खरं, पण ठीक आहे। माझं तोंड काळ झाल्यानंतर एवढं मोठं बक्षीस मला मिळणार आहे हे जर मला आधी माहिती असतं ना, मी आधीच माझं तोंड काळ केलं असतं खरं। पण ठीक आहे, जे झालं ते झालं। आता मी पटकन ना फेस वॉश करते आणि येते। काय आहे ते, प्रेस कॉन्फरन्स मध्ये जरा व्यवस्थित छान दिसली पाहिजे ना। मी आलेच। दामिनी, ओ काय झालं? प्रेस कॉन्फरन्स उद्या आहे आणि आपल्या कंपनीची नवी ब्रँड अँबॅसेडर म्हणून अनुष्का काम बघेल। काय? मॅम मी नाही मॅम, आपण एक नवीन मॉडेल हायर करूयात ना, मी नको। अनुष्का, मी हा निर्णय खूप विचार करून घेतलाय आणि तूच ही जबाबदारी समर्थपणे पेलू शकतेस असं मला वाटतं। पारू, तू जा, किचन ताब्यात घे। होय। इथून पुढे अनुष्काच कंपनीचा चेहरा असेल। या कंपनीचं ब्रँड अँबॅसेडर होण्यात मला काडीचा इंटरेस्ट नाही आहे आणि ते माझं टार्गेट सुद्धा नाही आहे। पण किर्लोस्करांना उद्ध्वस्त करायचं आहे तर त्यांच्या पद्धतीनेच केलं पाहिजे। त्यांच्या या बाले किल्ल्यात शिरून किल्ला उद्ध्वस्त करायला पाहिजे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।